मराठी कवितेला एका वेगळ्या वातावरणात घेऊन गेलेला माणूस म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज. कारण राम गणेश गडकर यांनी एका त्यांच्या महाराष्ट्र गीतामध्ये म्हटले की गोदा भीमा कृष्णा तुझ्या ललाटीच्या रेषा. या जर आमच्या ललाटीच्या रेषा असतील किंवा हस्तसामुद्रिकाच्या भाषेत बोलायचं झालं तर आमच्या जर हेडलाईन्स असतील तर कुसुमाग्रज ही आमची हार्टलाईन आहे. आणि शेक्सपियरने क्लिओपात्राबद्दल बोलताना म्हटले की एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल हर इन्फायनाईट व्हरायटी. तेच मराठीमध्ये बोलता येईल की जे वार्धक्याला चुरगळून टाकता येत नाही किंवा नित्याच्या वहिवाटीला शिळं करता येत नाही असं तिचं नित्य नूतन असणारं ते असीम सौंदर्य. कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या नित्य नूतन सौंदर्याबद्दल असंच म्हणता येईल. प्रत्येक कविता कशी चैत्र पालवीसारखी जिवंत रसरशीत चैतन्याने फुललेली. आणि बोरकरांनी एका ठिकाणी म्हटले की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. देखणे हात कुठले? ज्यांना निर्मितीचे डोहाळे ते. आणि आयुष्यभर मनाच्या तगाद्याने कवितेमध्ये नवनिर्मिती करत आलेले कुसुमाग्रज कायम देखणेने टवटवीतच राहिले. म्हणजे 1938 सालची त्यांची 1938 सालची त्यांची पृथ्वीचं प्रेमगीत आहे 38, आणि 1998 सालची त्यांची पृथ्वी आता अशी कविता आहे. एवढा 60 वर्षांचा काळ गेला आहे पण काय काम करून गेला माणूस. बरं, पृथ्वीचं प्रेमगीत, कारण ती पृथ्वी प्रेम करते फक्त सूर्यावरती, बाकी सगळे लल्लूपंजू आहेत. म्हणजे 100 वेळावर झाल्यानंतर एकदा आऊट असे आहेत सगळे. काय म्हणजे ज्याला आपण छंदोबद्ध रचना म्हणतो, काय लिहिली आहे. युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीतले ना उमाळे ना उसासे न ती आग अंगात आता उरे. विझुनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अनजागती. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अनजागती. द जाणे न नेणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी ठटोनी शिरी टाकती दिव्य उल्का फुले. परी तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजकण. मला मोहवाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पिसारा प्रभेचा उभारून दारी. ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव. परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. हे सगळे काजवे आहेत. परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर. शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने सले अन उले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालुनी या गळा. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालुनी या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलीकण. पहिला भास्कर आहे, आता मित्र आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलीकण. अलंकारण्याला परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. म्हणजे 10 मार्च 1999 ह्या दिवशी कुसुमाग्रजांचं निधन झालं. त्यांना अर्थात सरकारी मानवंदना होती, ते सगळं ठीक आहे, पण त्यांचं शव ज्या ट्रकवरती ठेवलं होतं त्या पाठीमागे या 4 ओळी होत्या. अमर्याद मित्रा तुझी थोरवी. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ह्या ज्यांनी सिलेक्ट केला होता त्यांचं नाव इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस इनामदार. हा तितका रसिक माणूस होता, तितका रसिक माणूस. आणि त्यावेळेस ते ॲक्टिव्ह सर्व्हिसमध्ये होते. पण हे तर सगळं पृथ्वीचं प्रेमगीत आहे. पण एक कविता अशी आहे की पुन्हा जसं बोरकरांनी मग चित्र काढलं होतं तसं कुसुमाग्रजांनी काढलेलं चित्र आहे. कारण असं एक फ्रेम बाय फ्रेम असं बदलत जातं. फ्रेम बाय फ्रेम
कारण अही नकुल त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे मुंगूस आणि साप दोघेही सनातन झगडा, सनातन. आणि ह्या कवितेचा अर्थ, ही कविता आणि आगगाडी जमीत, या कवितेचा अर्थ वेगवेगळ्या राजकारण्यांनी आपल्या स्वतःच्या सोयीप्रमाणे लावला. कारण जेते आणि जीत हा जो विरोधाभास आहे त्याच्यातली ही अहिनकुल आहे. असा एखादा रंगीत चित्रपट असा सरकत जावा ना, तसं तसं वर्णन केलं. आणि काय शब्द! नुसती सुरुवात केली की लगेच कळतं की ओतीत विखारी वातावरणी आग. चालला ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालीत आला मंथर नाग. मधुनीचं उभारी फणा करी फुतकार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. त्या नागाला त्यांनी ज्वालामुखी म्हटलंय. ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधी वज्र धरेवर गगनातून कडकडते, कधी गर्भ रेशमी पोत मध्ये जरतार, कधी प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या लवद तृणाची पाती, मार्गावर याच्या लवद तृणाची पाती, मार्गावर याच्या लवद तृणाची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती, थरथरती झुडुपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पडती. चालला पुढे तो काय ऐट आनंद, चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, टाकली यमाने कट्यारवा कनकाची, चालली बळींचा वेध घेत ही धुंद. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, चालला पुढे तो लचकत मुरडत मान, मूर्तिमान अवतरे मल्हारातील तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला मृत्यूचा मान करीच महान. हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुल आला आला देख नकुल, थबकलाच जागी सर्प घालूनी वळसा, थबकलाच जागी सर्प घालूनी वळसा, रिपू समोर दिसता सोडून य नाडोसा, भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारून मृत्यूचा कानोसा. पडलीच उडी की तडितेचा आघात, पडलीच उडी की तडितेचा आघात, उल्केपरी तळपत कण्यात घुसले दात, विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुपाट करी अन पिशापरी त्वेषात, रण काय भयानक लोळे आग जळात, रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवात, क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार. तर सर्पाला विषधार म्हटलं, क्या बात आहे. क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, शतखंडित झाले गर्वोन्नत ते ऊर, विच्छिन्न तनूतून उपसूनी काढूनी दात, विच्छिन्न तनूतून उपसून काढूनी दात, वाऱ्यापरी गेला नकुल वनातून दूर. संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती, पिंजून कापसा परी पडे तो नाग, पिंजून कापसा परी पडे तो नाग, ते खंड गिळाया जमले कीटक भवती, ते खंड गिळाया जमले कीटक भवती. क्या बात आहे. ही कुसुमाग्रज 24 वर्षाचे. हो, 14 सालचा जन्म, 1928 सालची 38 सालची कविता, 42 साली पहिला विशाखा आला आणि 52 साली किनारा आला. हो, आता कंटेम्पररी ना, कंटेम्पररी. काय काय म्हणजे एकेकाच्या उपमा काय. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे कुसुमाग्रजांनी अतोनात गरिबी भोगलेली होती. कारण नाशिकहून मुंबईला
नशीब आजमावायला. काही काम नाही, धंदा नाही, पैसे नाहीत. म्हणजे त्यांच्या भावानी म्हणजे वसंत शिरवाडकरांनी लिहिलं आहे की तात्याला जर 5 रुपये मिळाले तर नाशिकला 4 रुपयाची मनी ऑर्डर करायचा, कारण आम्ही सगळी भावंड होतो. त्यामुळे क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान, हा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीचे सगळे पडसाद त्यांच्या कवितेमधून उठतात आणि त्याच्यावरती त्यांची स्वतःची मतं आहेत. कारण त्यांनी म्हटलं आहे की माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे, माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे, माणसाच्या माथ्यावर गरिबीसारखा दुसरा शाप नाही. माणसाच्या माथ्यावर गरिबीसारखा दुसरा शाप नाही. पृथ्वीच्या पाठीवर इतकं अमंगल, इतकं दुःखदायक, इतकं भेसूर दुसरं पाप नाही. आणि म्हणूनच जोपर्यंत माझ्या गीताजवळ शब्द आहेत, शब्दांना श्वास आहेत, तोपर्यंत ह्याच ध्रुवपदाचा माझ्या गीताला ध्यास आहे. नाही, कारण कुसुमाग्रजांच्या कित्येक कवितांमधून असं हे आर्थिक परिस्थितीचे चटके येतात ना, परंतु अगदी ऐन सुरुवातीला ते तसे त्या पटीमध्ये व्यवस्थित होते, म्हणजे खाऊन पिऊन सुखी होते. त्यामुळे हो केलं होतं ना, आपण गेलो होतो त्या सांगतो कारण पुन्हा एकदा आगगाडी आणि जमीन ही 1939 सालची कविता आहे, विशाखामध्ये आहे. हां, म्हणजे शब्द कसे चाललेत की नुसतं बरं, प्रत्येक कवितेची सांगण्याची म्हणून एक डिमांड असते. इथे शब्द असे चाललेत की नुसतं उच्चारल्याबरोबर आगगाडी सुरू झाली असं वाटतं. हो, कारण ती बार्शी लाईट रेल्वे नाही आहे, हे फ्लाईंग राणी आहे ती कसली. आणि ही कविता कुसुमाग्रजानं ग्रँट रोड स्टेशनवरती सुचलेली आहे. आणि पृथ्वीचे प्रेमगीत मुंबई ते नाशिक रेल्वे प्रवासात सुचलेली आहे. कोणाला काय सुचेल याचा भरोसा नाही आणि कुठे काय सुचेल. ही आगगाडी आणि जमीन. नको ग आखरंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून. चालली, सुरू झाली. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून, धावसी मजेत वेगाने वरून, आणिक खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, जाळत जाऊ तू बेहोश होऊन. कारण काय, हल्लीच्या पोरांना सांगायला पाहिजे की निखारे विखारे म्हणजे काय. कारण पूर्वी स्टीमची इंजिन होती ना, ते कोळसे खाली पडायचे. हां, म्हणून ते तिचा विनवणी आहे की जाळत जाऊ तू बेहोश होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. दुर्बल अशी ती खुशाल ओरड, जगात जगावे कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शिळण कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचे अंतर घोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधाने इकडे थरारे जमीन. दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा धुमारा, दरीत कोसळे पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शक्कले पडली खाली ती. हजार शक्कले पडली खाली ती. क्या बात आहे, काय शब्द आहेत, वा वा. 1-2 मिनिटं थांबूया. हां.